शेणकय. तर बघूया आता. हे बघा, हे सर्व शेणकतले शेण आहे. वहिनी, दादा, आणि गाणी बिणी एकदम भारी रे. खजाना खजाना भाईसाहेब खजाना. हे तुम्हाला खूप थोडं नवल वाटेल, बट हे आमच्यासाठी बेसिक आहे. जे वर्षभराचं जे शेण असतं ते ह्याच्यात साठवलं जातं. अण्णा, काय अर्धा बऱ्यात ना. तो अण्णा बघा कसं, वहिनी तिकडून दादा काढून देतो शेणकोतून शेण, आणि वहिनी आणून इथे टाकतात असं, आणि अण्णा ते हे करतात, कालवून असं सेपरेट करतात. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो होतो जरा आमच्या जमिनीत जात होतो, वरती कंब्याची जमीन आहे. तर आता स्पेशल कंटेंट भेटणार आहे. स्पेशल कंटेंट काय असणार आहे, जसं की मी आता चाललो आहे वाड्याशी. तर वाड्याशी मला आलं तर आई म्हणाली की वहिनीस वगैरे गेली आहे तिकडे, कुठे वाड्याशी, कशासाठी, शेणकय उपसायला. शेणकय म्हणजे काय वगैरे वगैरे. आता तुम्ही पुढे बघालच की शेणकय म्हणजे काय, म्हणजे जे गुरांचं गोठ्यातलं जे शेण असतं. आमच्याकडे गोठा एकदम प्रॉपर लँग्वेजमध्ये गोठा बोलतात, पण आमच्याकडे वाडा बोलतात, गुरांचा वाडा. ओके. तर आता मी तिकडे चाललो आहे, तर तिकडे शेणकय उपसतात. म्हणजे यांचं जे वर्षभराचं जे शेण असतं ते ना एका असा खड्डा खणलेला असतो. आता पुढे तुम्ही बघालच तर खड्डा खणलेला असतो, त्याच्यामध्ये टाकतात पावसाळी सर्व. तर आता उन्हाळा आहे ना, आणि आता शेतीसाठी गोवरी लागते, गोवरी. तर तिलाच गोवरी म्हणतात. जे शेण असतं ना, तर ते सुकवतात उन्हात. आता मी तिकडे आलो आहे, तेव्हा तिकडे वहिनी वगैरे करतात, तर तुम्हाला दाखवतो पूर्ण आता. तर कसं असतं की ना, तर चला, तर मग आता व्हिडिओला पण सुरुवात करूया. आता बॅक कॅमेरा चालू केला आहे मी. हे आहेत आपले अण्णा, आणि ही आहे गौरी. इथे सुद्धा गौरी. ही दिवसाची डेलीची गौरी आहे, म्हणजे दिवसाचं शेण आहे. बट जे पूर्ण वर्षभर जे सुकवलेलं एका खड्ड्यात टाकलेलं जे शेण असतं, जसं की तिला आपण म्हणतो शेणकय. तर बघूया आता. हे बघा, हे सर्व शेणकतले शेण आहे. वहिनी, दादा, आणि गाणी बिणी एकदम भारी रे. खजाना खजाना भाईसाहेब खजाना. हे तुम्हाला खूप थोडं नवल वाटेल, बट हे आमच्यासाठी बेसिक आहे. जे वर्षभराचं जे शेण असतं ते ह्याच्यात साठवलं जातं, आणि ते असं नंतर मग ह्या टायमाला, म्हणजे आता आहे महिना चालू फेब्रुवारी, तर फेब्रुवारीच्या टायमाला आहे ना, ते असं बाहेर काढलं जातं, शेतात सुकत टाकलं जातं. मग त्याच्यानंतर हे सुकणार काही महिन्यानंतर. मग त्याच्यानंतर मग ते भाजावून वापरणार. अण्णा, काय अर्धा बऱ्यात ना. तो अण्णा बघा सर, वहिनी तिकडून दादा काढून देतो शेणकोतून शेण, आणि वहिनी आणून इथे टाकतात असं, आणि अण्णा ते हे करतात, कालवून असं सेपरेट करतात. कोयती घेऊन चाललोय वरती कुंभ्याची जमिनीत. त्या जमिनीत जाऊन बघतो ना, आणि तिकडे आम्ही मुंबईला इकडे कोणी उचलून नेला तर आमची जमीन. दादा, किडे काय भेटत नाही काय रे? नाही ना. तर मी आता असं म्हणालो, इलेक्शनला गेलो आजच्या गावात. तर आज इलेक्शन आहे, म्हणून दादाने डायलॉग चुकवला. तर जेव्हा म्हणजे मी काय बोलतोय, हा, आई शपथ, दादाने कलियुगातला पण डायलॉग चुकवला यार. माणसात किड, शेणकतले किडे माणसाच्या अंगात गेलं ना. तर जेव्हा मी लहान होतो, म्हणजे आता सुद्धा लहानच आहे, बट जेव्हा गावी होतो स्थायिक, तेव्हा आहे ना, आम्ही जेव्हा शेणके उपसायचो ना, तर तेव्हा ना किडे सापडायचे, पांढरे एकदम मोठे. बट आता नाही आहे दादा म्हणतोय. तर पहिली खूप मजा असायची की सर्व पोरं लहान सर्व एकत्र यायचो आणि उपसायचो. बट आता नाही, कारण लोक शेती सोडत चालली आहेत, पोरं मोठी झाली. आणि आता तुम्हाला अजून एक किस्सा सांगूसा वाटतोय की ॲक्च्युली एका गावामध्ये काय आलं, आमच्या गावामध्ये नाही, जरा बोलता आलं, म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडला मी दादा काम कसं करतो ते पण बघाल, आणि जरा अशी बडबड चालू राहिली. पण तुम्हाला किस्सा सांगतो. एकदा काय झालेलं, म्हणजे ह्याच वर्षी, की एका आमच्या शेजारच्या गावात ना एक मुलगी या शेणकत पडून ना बिचारी मेली. ॲक्च्युली दुःखाची गोष्ट आहे, बट आता मला योगा आठवलं म्हणून सांगतोय. तर आपापल्या जे कोकणातले आहेत त्यांनी असं लहान मुलांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, की बाबा ती अक्षरशः मुलगी मेली, वाचली नाही ती, कारण ह्या खोल असतात, आणि पावसाच्या वेळी त्या हे असतात पूर्ण, की काही पडलं तर आदमी जाऊ शकतो. आत्ता जर मी ह्याच्यात उभा राहील तो काही जाणार नाही मी ह्याच्यात, कारण आता पावसाळा नाही, फेब्रुवारी चालू आहे ना. पण पावसाच्या वेळी जरा त्या घट्ट शेण असतं, त्याच्यामुळे मुलगी गेली याच्यामध्ये, आणि ती काय बाहेर आलीच नाही. शेण ना, आता घट आहे ना, हां, तेच पावसाचं पाणी वगैरे असतं त्याच्यामुळं. तर अशा प्रकारे होती ही शेणकय उपसायची पद्धत. तर हा बघा, हा तर वाडा इथे, वाड्यात पण गुरं असतील, तर गुरंसुद्धा बघूया आपण. चला बघूया आपण गुरं. आता ह्याच्यावर सुद्धा मी गावी एकसारखं येत असतो. तर अरे यार, काय मेस्टरने दरवाजा बनवा, त्याचा दरवाजा बनवा. आम्हाला गरीब समजतील लोकांना इथं. मस्ती बोलतोय मी. आता बबलू, सॉरी, ॲक्च्युली आमच्या बैलाचं नाव बबलू आहे.
अँड माय नेम इज ऑल्सो बबलू. तर आज मी आता जात नाही, मी जाऊ दे आता. एनिवे मी चाललो आहे तुम्हाला जसं की मी तुम्हाला म्हणालो की आता मी कुंभेशी चाललो आहे. तर कोयतीकडून आलो आहे. पप्पांनी कॉल केला होता. बघा आयुष्यात ना आपले घरचे आपल्याला सपोर्ट असतील ना, आता टेन्शन घ्यायचे नाही. आता मी आलो तो गावी, तर पप्पा म्हणतात की जा कुंभ्याशी जाऊन ये, बघ जरा जमीन कोणी चोरून घेऊन गेला की नाही. तर अशा प्रकारे मी चाललो आहे कुंभ्याशी. तर कशी वाटली तुम्हाला ही शेणके उपसाची व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या जर रिअल कंटेंटवरती व्हिडिओ बघायचे तुम्हाला तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळंच करून टाका. आणि आता हातावर आलो दाखव तुम्हाला. हे इकडे आहेत ना, हे अडवी आहेत. तर तुमच्याकडे आहे ह्याला काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. अडवी म्हणजे दोन पद्धत असतात, एक भाताची अडवी आणि एक पेंड्याची अडवी. ते आता जाऊ दे, आपल्याला डीप काय सांगत नाही. जसं आपला रॉ मटेरियल असतो, जसं की तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे, कोकणातल्या शेणकई उपसण्याची पद्धत. तर अशा प्रकारे चालू आहे. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आणि अजून चॅनलवरती तुम्हाला कोणत्या प्रकारचा कंटेंट बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.